Hello everyone, how are you? Hope everyone is the fine. Stay hope, stay safe. In last lecture, we have started unit first. Name of unit first is the mathematical background electrostatic. We have already completed mathematical background and we start the electrostatic. In last lecture, we have discussed about the Gauss divergence theorem. So next topic is the Stokes theorem. The statement of the Stokes theorem is that line integral of vector field A bar around a closed curve C is equal to surface integral of curl of vector function A bar over a surface S of which curve C form a boundary. आता इथे काय कन्सिडर केलेलं आहे एक लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड इथे जे आहे इथे वेक्टर फील्ड ए बार कन्सिडर केलेला आहे आणि सरफेस एच कन्सिडर केला आहे आणि जी लूप दिसत आहे त्याला नाव दिलेलं आहे कर्शी. सो स्टोक्स थेरम काय सांगते इंटिग्रेशन ऑफ ए डॉट डी एल इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन कर्ल ऑफ ए डॉट डी एल दॅट इज दी लाईन इंटिग्रल इज कन्वर्टेड इनटू सरफेस इंटिग्रल. हा लाईनवाला जो आहे तो क्लोज लूप कन्सिडर केलेला आहे आणि त्या लूपमध्ये जो सरफेस आहे त्याला यसनी डिनोट केलेला आहे आणि या क्लोज कर्लला डिनोट केलेला आहे शीनी डिनोट केला आहे. सो स्टोक्स थेरम सांगते लाईन इंटिग्रलचं सरफेस इंटिग्रलमध्ये कन्वर्शन होते दॅट इज मॅथमॅटिकली इज रिटन ॲज दी इंटिग्रेशन ए डॉट डी एल डबल इंटिग्रेशन कर्ल ऑफ ए डी एल दॅट इज दी इंटिग्रेशन a dot dl equal to double integration del cross a dl. Okay, so consider a surface as bounded by the curve C, surface as bounded by the curve C in the vector field a bar as shown in figure a. इथे आपण कन्सिडर केलेला आहे सरफेस ॲज कन्सिडर केलेला आहे. तो सरफेस कशाने बाउंड झालेला आहे क्लोज कर शीनी बाउंड झाला आहे आणि त्यातून काय पास होत आहे वेक्टर फील्ड ए बार पास होत आहे नेक्स्ट दी लाईन इंटिग्रल ऑफ ए बार अराउंड ए क्लोज बाउंड्री ऑफ सरफेस ॲज विल बी. ओके, याचा जर आपल्याला लाईन इंटिग्रल लिहायचा असेल तर तो किती राहील फाय डॅश इक्वल टू इंटिग्रेशन ए डॉट डी एल. Okay, now we divide S into delta H1 and delta H2. जर सपोज आपण हा क्लोज सरफेस आहे हा दोन पार्टमध्ये डिवाइड केला. पहिला पार्ट आहे डेल्टा H1 आणि दुसरा जो पार्ट आहे तो डेल्टा H2 आहे आणि पहिल्या पार्टसाठी जो कर आहे तो डेल्टा C1 आहे आणि दुसऱ्या पार्टसाठी जो कर आहे तो किती राहील मग डेल्टा C2. ओके, रिस्पेक्टिवली बाय लाईन पी क्यू. आपण काय केलेलं आहे फिगर एला दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. फिगर एला दोन पार्ट डिवाइडमध्ये केल्यावर एक सरफेस भेटला डेल्टा H1 आणि दुसरा सरफेस भेटला डेल्टा H2 आणि बाय लाईन पी क्यू कन्सिडर केलेला आहे. ओके, ॲज शो इन फिगर बी. The line integral of a bar around a boundary of surface delta H1 will be phi1 dash equal to integration a dot dl1. हा जो पहिला सरफेसचा आहे याचा जो लाईन इंटिग्रल किती राहील इंटिग्रेशन a dot dl1. ओके, ती लाईन इंटिग्रल ऑफ a bar around the boundary of surface delta H2 will be phi2 dash equal to a dot dl2. याच्या पहिल्या सरफेसमधून लाईन इंटिग्रल भेटला a डॉट dl1 आणि दुसऱ्या सरफेसमधून जो लाईन इंटिग्रल आहे तो आहे इंटिग्रेशन a डॉट dl2. ओके, नाउ PQ is the common boundary for delta H1 and delta H2. आता जर फिगरमध्ये पाहिलं पी क्यू काय झालेली आहे कॉमन बाउंड्री झालेली आहे डेल्टा H1 साठी आणि डेल्टा H2 साठी. दी लाईन इंटिग्रल ऑफ ए
ए बार अलॉंग दी पी क्यू इट कॅन्सल टू दी इच अदर. जर आपण या पी क्यूवरचा जर लाईन इंटिग्रल काढला तर तो कॅन्सल होतो, कारण की इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन, इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. जर तुम्ही पी क्यूकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल पी क्यूची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. म्हणून जर पी क्यूमधला जर लाईन इंटिग्रल फाइंड आउट केला तर तो काय होतो, कॅन्सल टू इच अदर, कॅन्सल टू इच अदर. When two surface delta S1 and delta S2 are considered together, then remaining boundary of delta C1 and delta C2 are identical to the original boundary C. जर आपण दोन सरफेस डेल्टा S1 आणि डेल्टा S2 जर एकत्र कन्सिडर केलं तर तुम्हाला काय भेटते, हा ओरिजिनल कर सरफेस शी भेटते, ओरिजिनल कर सरफेस शी भेटते. म्हणजे डेल्टा S1 प्लस डेल्टा S2 काय भेटते, टोटल सरफेस ॲज भेटते. देअरफोर दी इन टोटल इन लाईन इंटिग्रल कॅन बी रिटन आहे फाय इक्वल टू फाय डॅश इक्वल टू फाय वन डॅश प्लस फाय टू डॅश. दॅट इज दी इंटिग्रेशन ए डी एल इक्वल टू इंटिग्रेशन ए डॉट डी एल वन प्लस इंटिग्रेशन ए डॉट डी एल टू. ओके. जर आपण दोन्ही सरफेस डेल्टा S1 आणि डेल्टा S2 जर एकमेकांसोबत ॲड केले तर आपल्याला काय भेटतो, कंप्लीट कर भेटतो. त्याच्यामुळे आपण काय लिहितो, फाय डॅश इक्वल टू फाय वन डॅश प्लस फाय टू डॅश. दॅट इज दी इंटिग्रेशन ए डॉट डी एल इक्वल टू इंटिग्रेशन ए डॉट डी एल वन प्लस ए डॉट डी एल टू. Okay, if divide as into the number of region delta S1 delta S2 up to delta S bounded by the curve delta C1 delta C2 delta C3 up to delta Cn respectively. जर आपण तो हा टोटल सरफेस आपण इथं कोणत्या दोन पार्टमध्ये डिवाईड केला, जर आपण या सरफेसला एन टाईम डिवाईड केलं, जर आपण या सरफेसला एन टाईम डिवाईड केलं तर आपल्याला काय भेटते, इंटिग्रेशन ए डी एल इक्वल टू इंटिग्रेशन ए डी एल वन प्लस इंटिग्रेशन ए डॉट डी एल टू प्लस अप टू प्लस इंटिग्रेशन ए डॉट डी एल वन. जर आपण एन टाईम डिवाईड केलं तर त्याचं आपल्याला कसं भेटते, इंटिग्रेशन ए डी एल इक्वल टू ए डॉट डी एल वन प्लस इंटिग्रेशन ए डॉट डी एल टू अप टू ए डॉट डी एल एम. दॅट इज दिस इक्वेशन कॅन बी रिटन आहे इंटिग्रेशन ए डॉट डी एल इक्वल टू समिशन ऑफ ए डॉट डी एल. दिस समिशन फॉर दी व्हॅल्यू चेंज फ्रॉम 1 to n. Okay, now by definition of the curve A, for a small surface element like delta S having closed curve is given by definition of curve म्हणून आपण लिहू शकतो by using the mathematically curve of A bar dot n cap is equal to limit delta S tends to 0 1 upon delta S integration A dot dl. N cap is the unit vector and n cap is the unit vector and limit is choose for the small value of the surface. This limit is choose for the small very small value of the surface. ओके. युजिंग समिशन साईन जर आपण बोथ साईड समिशन ठेवलं, तर आपल्याला काय भेटते, समिशन ऑफ कर ऑफ ए डॉट एन कॅप डेल्टा एस इक्वल टू समिशन ऑफ इंटिग्रेशन ए डॉट डी एल. जर ह्या इक्वेशनमध्ये बोथ साईड समिशन ठेवलं आणि डेल्टा एस इकडे नेला आणि लिमिट नेग्लिक्टेड केला तर आपल्याला इक्वेशन काय भेटते, समिशन कर ऑफ ए डॉट एन कॅप डेल्टा एस इक्वल टू समिशन इंटिग्रेशन ए डॉट डी एल. रिफ्लेक्शन समिशन साईन ऑफ लेफ्ट हँड साईड बाय इंटिग्रेशन साईन. या समिशनचं काय करायचं, लेफ्ट हँड साईडला इंटिग्रेशनमध्ये कन्वर्शन करायचं. दॅट इज वी गेट कर ऑफ ए बार डॉट एन कॅप डॉट डी एस इक्वल टू समिशन इंटिग्रेशन ए डॉट डी एल. या लेफ्ट हँड साईडला काय केलं, समिशनचं कन्वर्शन इंटिग्रेशनमध्ये केलं. ओके.
दॅट इज एन कॅप काय आहे युनिट वेक्टर हॅव्हिंग दी काय मॅग्निट्यूड 1. देअरफॉर अबाव इक्वेशन कॅन बी रिटन ॲज दी डबल इंटिग्रेशन कर्व ए डॉट डी एस इक्वल टू समिशन integration a dot dl. Okay, from equation 1 and 2 the summation a dot dl value is the integration a bar dl. जर from equation 1 मध्ये जर कन्वर्शन केलं समिशन a dot dl ची व्हॅल्यू काय आहे इंटिग्रेशन a बार dl आहे ती जर इथे पुट केली तर तुम्हाला भेटते इंटिग्रेशन दॅट इज ही जर इथे पुट केली तर जर ती व्हॅल्यू जर हे रॉंग आहे सॉरी ही व्हॅल्यू जर इथे पुट केली तर तुम्हाला भेटते डबल इंटिग्रेशन कर ऑफ ए बार डॉट डी एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ए डॉट डी एस. ओके ठीक आहे. जर आपण फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये समिशन ऑफ ए डॉट डी एलची व्हॅल्यू काय आहे इंटिग्रेशन ए डॉट डी एल ही जर इथे पुट केली तर तुम्हाला भेटते इंटिग्रेशन कर ऑफ ए बार डॉट डी एस इक्वल टू इंटिग्रेशन ए डॉट डी एल विच इज दी Stokes theorem. That is the Stokes theorem state that the Stokes theorem states that the integral of vector field A bar around a closed curve C is equal to surface integral of curve of vector function A bar over a surface as which curve C form a boundary. That is, it can be written as the double integration curve of A bar dot ds equal to integration A dot dl.